आता आपण अमेरिकेतील जीवनात आध्यात्मिक ची साधना शक्य आहे का? कशी करायची? यावर डॉक्टर पटर्कीने आपल्याला सांगणार आहे. त्यांच्या पर्यावरण शुद्धी आणि आत्मशुद्धीचे उपक्रम आणि त्यांच्या कामाबद्दलची माहिती तुम्ही सगळ्यांनी वाचलीच असेल. त्यांचे स्वतःचे आत्मशुद्धी वेद, भगवद्गीता यांची साधना करून सुरू आहे आणि ते जे ज्ञानामृत त्यांनी मिळवलं आहे ते आपल्या सर्वांकरता पोचेल म्हणून त्यांचे दर आठवड्याला भगवद्गीतेवरचे प्रवचन म्हणूया ते पण सुरू आहे. आपण जरूर जावं. माझी त्यांची प्रथम ओळख श्री योगातर्फे झाली. त्यावेळी त्यांनी आपली पूर्वीचे 60-8 त्यांनी म्हणजे आपला आध्यात्मिक जीवन मार्ग सुरू करायच्या आधीचा फोटो दाखवला आणि त्याच्या नंतर ही साधना सुरू केल्यावर 7-8 वर्षांनी आत्ताचा फोटो दाखवला आणि लक्षात आलं की अरे हे तर आपल्या रिव्हर्स एजिंग म्हणजे काय ते मला तिथे दिसलं. आणि याचा अर्थ की आपण आध्यात्मिक साधना केली, चित्तशुद्धी, आत्मशुद्धी, आहारशुद्धी सगळं केलं तर आपल्याला पण ते साध्य होईल. आणि ते कसं साध्य होईल ते आज सांगणार आहेत. त्यांचा आम्ही सत्व हा प्रोग्रॅम मी सुद्धा केला आणि मला त्याचे बरेच फायदे पण जाणवले. तर असे आपल्याला आज त्यांचा वेळ त्यांनी काढलाय आपल्याकरता त्याबद्दल सगळ्यांतर्फे मी मनपूर्वक आभार मानते आणि तुम्हाला विनंती करते की जस्ट तुमचं जे तुमचं तुम्ही एवढं जमवलंय त्यातला थोडासा अंश आम्हाला मिळू द्या. थँक्यू. थँक्यू ताई. इतकी तुम्ही जनरस माझी ओळख करून दिली. तसं बिसं काही नाही, मी तुमचा एक भाऊ आहे असं समजा. आता माझ्यापेक्षा ज्या लहान आहेत अलका वगैरे त्या मला दादा म्हणतात. तुम्ही मला विक्रम म्हणा. तुमच्यापेक्षा मी पुष्कळ लहान आहे वयाने. आणि आपल्या इथे आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलं की जे लोक आपल्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, शिक्षणाने किंवा संपत्तीने श्रेष्ठ असतात त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये नेहमी आदर असावा. तर सगळ्यांचे मी आभार मानतो की तुम्ही पण मला इथे बोलवलं प्रेमाने. मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना तो सगळा माझा अनुभव असेल. तर यातलं तुम्हाला जे पटेल ते तुम्ही घ्या. सगळं पटेलच अशी मी अपेक्षा पण करत नाही आणि करू पण नाही. कारण की तुम्ही लोक तुमच्या जीवनात जिथे कुठे असाल, ज्या कुठल्या पडावावर, तिथून तुम्हाला पुढे जायचंय. आपण पुढे आहोत की मागे आहोत अशा प्रकारची तुलना आपण एकमेकांसोबत करणं काही योग्य नाहीये. करू पण नाही. आपण जिथे आहोत तिथून आपण पुढे कसे जाऊ त्याच्यासाठी आपल्याला जिथून कुठून जसं काही मार्गदर्शन मिळेल तसं आपण ते घेऊन पुढे जायचा प्रयत्न करायचा. हा प्रयत्न माझा असतो. त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला काय सांगू. मी जे काही बोलतोय ना ते सगळं तुमच्यापर्यंत, तुमच्या कानापर्यंत येण्यापूर्वी मला ऐकू येतंय. जर माझे शब्द माझ्या मनावर परिणाम करू शकत नसतील किंवा त्यांनी केलेला नसेल, तर त्या शब्दांचा तुमच्या मनावर परिणाम होईल असा मी विचार नाही करू शकत ना, अशी अपेक्षा नाही करू शकत. त्यामुळे जे काही बोललं जाईल ते अनुभवावर आणि त्या अनुभवाच्या आधारावर जे चिंतन झालंय त्या चिंतनावर आधारित असेल. असं तुम्ही समजा. आणि तुम्हाला समजा पटलं नाही ना आत्ता सध्या, तरी हरकत नाही. तुम्ही आत्ता फक्त ऐकून घ्या. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. तुम्ही नोट्स वगैरे काढू नका. तुम्ही समजा लक्ष देऊन आत्ता जे काही बोललं जातंय, ते ऐकलं, तर तुम्हाला त्याच क्षणी केव्हातरी कुठेतरी काहीतरी क्लिक होईल, क्लिक होईल. म्हणजे कसं होतं बघा, की आपण 2 चाकी सायकल चालवायला शिकतो ना, तर कसं शिकतो? 2 चाकी सायकलवर आपल्याला आपला मोठा भाऊ म्हणा किंवा आपला कोणीतरी छोटासा काका असेल, एखादा मामा असेल, तो सायकल मागे धरून आणि तो पळतो आपल्या मागे. तो म्हणतो, की "बाबा तू बस सायकलवर" आणि मी मागे धरतो आणि मग शेवटी तो एखाद्या जागी जाऊन तशी सोडून देतो सायकल आणि ती सायकल जाते आणि आपल्याला असं लक्षात येतं, की अरे आपण तोल सांभाळायला लागलोय.
तोल सांभाळता कसा यावा सायकलवर किंवा तोल कसा सांभाळता येईल त्याच्याबद्दल तुम्ही कधी कुठे काही पुस्तक वाचलंय का? ते नाही वाचलंय. कारण की सायकलवर तोल सांभाळण्याची जी क्रिया होते किंवा जी आपली स्किल आहे, ती आपोआप आपल्याला एखाद दिवशी क्लिक होते. त्याचा अभ्यास नाही केला जाऊ शकत. त्याचप्रमाणे आध्यात्मिक साधना जी आहे ना, ती एखाद दिवशी केव्हातरी क्लिक होते. आध्यात्मिक साधना म्हणजे कुठेतरी जाऊन बसून हिमालयात गेलो म्हणा किंवा कुठल्यातरी गुहेत गेलो म्हणा किंवा आपण कुठेतरी शांत जागेत जाऊन पद्मासनात बसलो, सिद्धासनात बसलो, हातावर हात ठेवले, ध्यान करायला बसलो आणि मग ती अनुभूती आली, असं नाही होत. जो अनुभव आपल्याला एखाद्या विशिष्ट क्षणी येतो, म्हणजे यायला सुरुवात होते, त्यानंतर तो काही वेळ टिकतो आणि मग त्यानंतर तो चालला जातो. हे सगळे अनुभव जे आहेत ना, ह्या सगळ्याच्या सगळ्या आपल्या मनाच्या कल्पना आहेत. जो अनुभव न कधी सुरू झाला, न कधी संपला, न कधी संपू शकतो, न ज्याचा कधी अभाव होऊ शकतो. ते सत्य आहे आणि ते सत्य आपण स्वतःच आहोत. है ना? तर हे जे सगळ्यात शेवटचं सत्य आहे, याला आपले जे दार्शनिक आहेत, जे ऋषी आहेत, ते म्हणतात अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी या शब्दाचा अर्थ आहे, की मी ब्रह्म आहे. मराठीतला शब्द, मराठीतला अर्थ. मी ब्रह्म आहे म्हणजे मी अनंत आहे, मी सर्वव्यापी आहे, मी सर्वज्ञ आहे. हां? आणि मी नेहमीच आहे, सर्व काळी आहे. सो आय हॅव नो लिमिट ऑफ टाईम, स्पेस अँड ऑब्जेक्ट. आय एम हिअर ॲज वेल ॲज आय एम देअर. आय वॉज अर्लियर, आय एम नाऊ ॲज वेल ॲज आय विल बी ऑल्वेज. ओके. आता हे सगळं चिंतन जे होत आहे ना, हे चिंतन संपेपर्यंत तुम्हाला असं लक्षात येईल, की काल, आज आणि उद्या, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही कल्पना आहेत. या सत्य नाही आहेत. या सत्य नाही आहेत. तर आपण जे 5 मुद्दे बुलेट पॉइंट्स दिले होते ना, ते बुलेट पॉइंट्स आपण पहिले संपवू आणि नंतर मग आपण मुक्त चिंतन करू. सो दॅट असं नको कोणी म्हणायला, की "अरे, तुम्ही ॲडव्हर्टाइज तर हे केलं होतं, पण तुम्ही काही सांगितलंच नाही त्याच्याबद्दल." सो लेट अस बी ट्रू टू अवर क्लेम्स, अवर मॅनिफेस्टो. सो लेट्स सी आपल्याला काय हवंय? आपल्याला काय हवंय ना, हेच आपल्याला कळत नाही खूपदा. एकदा काय झालं, की एक कन्सल्टंट होता, कन्सल्टंट. मी मॅनेजमेंट कन्सल्टन्सी होतो ना, त्या मॅनेजमेंट कन्सल्टन्सीमध्ये मी जेव्हा पहिल्यांदा जॉइन झालो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये मी जॉइन झालो. केव्हा? जानेवारी ऑफ 1993. तर माझ्यासोबत एक दुसरा मॅनेजमेंट कन्सल्टंट होता, माझ्यापेक्षा वयाने लहान. त्यांनी मला पहिल्याच दिवशी म्हणे, "मॅनेजमेंट कन्सल्टंटचं जीवन कसं असतं तुला सांगतो." ओके. तर एक मॅनेजमेंट कन्सल्टंट एका जागी सर्व्हे करायला गेला, सर्व्हे. कुठे? एका शेतामध्ये. त्या शेतामध्ये एक शेतकरी बसला होता आणि त्याच्याजवळ अनेक प्रकारची गुरंढोरं होती. हं. तर त्यांनी त्या शेतकऱ्याला विचारलं. तो म्हणे, की "तुझ्याजवळ किती अ, गुरंढोरं आहेत?" त्याला तो म्हणे, की "तुझ्याजवळ किती बकऱ्या आहेत किंवा किती गायी आहेत?" असं विचारलं. तर तो म्हणे, की "माझ्याकडे" मला माहीत नाही म्हणे आता आमच्या इथे इतक्या गायी आहेत, की मी कुठे मोजणार म्हणे सगळ्यांना. तर तो म्हणे, की "मी तुला ह्याचं उत्तर ताबडतोब देऊ शकतो." म्हणे, "आय एम मॅनेजमेंट कन्सल्टंट." तर शेतकरी फार ही वॉज इंट्रिग्ड. तो म्हणे, की "अरे वाह! शहरातनं एक जण आला सुटा-बुटामध्ये टाय-बी घालून आणि माझ्याजवळ किती गायी आहे हे तुम्हाला सांगणार आहे आता." तर म्हणे, "ठीक आहे सांग." ओके फाईन. तर त्यांनी आपलं मोबाईल डिव्हाइस काढलं. त्याच्यानंतर त्यांनी असं सॅटेलाईटमध्ये त्याला जॉइन केलं. तिथनं सॅटेलाईटमधनं त्यांनी एक जी-पी-एसच्या थ्रू त्याचा शेतामध्ये कुठे आहेत उभा वगैरे तो बघितला आणि तिथे त्यांनी ते मोजलं असेल काहीतरी आणि त्यांनी सांगितलं, की तुला तुझ्याजवळ काय 120 वगैरे गायी आहेत. व्हॉटएव्हर नंबर असेल तो. म्हणे, "अरे वाह! हे तुला कसं काय कळलं?" म्हणे. तर ते म्हणे, की "हे मी असं केलं" म्हणे. "हे असं-असं केलं आणि मग त्याच्याने तुला मला ते उत्तर मिळालं." तर म्हणे, "असं करून तू करतो काय?" म्हणे. "व्हाय डू यू डू धिस? व्हाय डू यू डू धिस मॅनेजमेंट कन्सल्टन्सी बिझनेस?" तर म्हणे, "तुला माहिती आहे का?" म्हणे, "मॅनेजमेंट कन्सल्टन्सीमध्ये म्हणजे मी मोठ्या इन्स्टिट्यूशनमधनं त्या IIMमधनं वगैरे MBA केलंय आणि त्याच्यानंतर ही डिग्री मिळवली. मग मला इतक्या मोठ्या मॅनेजमेंट कन्सल्टन्सीमध्ये नोकरी मिळाली. माझ्याजवळ एवढा पगार आहे, अमुक आहे, तमुक आहे." ठीक आहे. अच्छा पगार आहे. तर मग पगार आहे तू करतो काय त्याचं? पगार मी म्हणजे मला एवढा पगार मिळाला, की माझे सगळे एवढे बँकेत पैसे जमा होतात. मग सगळे पैसे जमा झाले, की म्हणे मग ॲट द एंड ऑफ द इयर आय गो फॉर अ व्हेकेशन. त्यामुळे मग व्हेकेशनवर जाऊन काय करतो?
व्हेकेशनवर म्हणे मी जाऊन मस्त आय सिट ॲट अ बीच ऑर इन सम फील्ड ऑर व्हॉटएव्हर आणि आय टेक द सन. तर म्हणे आय एम डूइंग इट जस्ट नाऊ विदाऊट हॅव्हिंग टू गो थ्रू ऑल दिस रिगमारोल. एवढा सगळा द्राविडी प्राणायाम करण्याच्या ऐवजी मी आता सध्या मस्तपैकी माझ्या शेतात बसलेलो आहे आणि आय एम टेकिंग द सन, आय एम एन्जॉयिंग इट आणि मी सुखी आहे. तर तू जेवढे काही कष्ट केले, तेवढे कष्ट करून इथे येण्याची मला काही गरज वाटत नाही म्हणे. पण मला तू सांग, मग त्या मॅनेजमेंट कन्सल्टंटनी ह्याला विचारलं शेतकऱ्याला. तो म्हणे, "तुला कसं काय कळलं की मी मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे?" तो म्हणे, "मला अगदी खात्री आहे म्हणे मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे. कारण की तू मला सांगितलं की ही जी गाय आहे, ती गाय नाहीच आहे म्हणे, ही बकरी आहे." असं आहे. तर मॅनेजमेंट कन्सल्टन्सीमध्ये कसं असतं, की आम्हाला म्हणजे माझ्या मित्रांनी तो जोक सांगितला ह्याच्यानंतरचा. तो म्हणे, की मॅनेजमेंट कन्सल्टंट काय असतं माहिती आहे का, की तो समजा तुझ्या क्लायंटनी तुला विचारलं ना, की किती वाजले? तर तो या क्लायंटच्या हातावरचंच घड्याळ काढतो. त्याच्यातनं बघून सांगतो, की इतके वाजले आहेत आणि मग ते घड्याळ स्वतःच ठेवून घेतो ॲज अ फी. असा असतो मॅनेजमेंट कन्सल्टंट. ठीक आहे. हवं काय असतं माहिती आहे का आपल्याला सगळ्यांना? आपल्याला सगळ्यांना 2-3 गोष्टी हव्या असतात. पहिलं म्हणजे आपली जी अर्ज असते, अर्ज, नैसर्गिक प्रवृत्ती. ती म्हणजे की आपण असावं नेहमी. वी शुड ऑल्वेज बी. मला असं मी नाहीसं व्हावं असं नाही वाटत. आय शुड नेव्हर नॉट बी. ओके. आय शुड ऑल्वेज बी. असं समजा तुम्हाला कोणीतरी म्हटलं, की "अरे, यहाँ से दफा हो जाओ." इथून नाहीसे व्हा. तर आपण ऐकू का ते? आपण म्हणू, की "नाही, नाही, बिलकुल नाही. आय एम गोइंग टू बी हिअर." आपल्याला समजा कोणी असं म्हटलं, की "आता आय एम गोइंग टू शूट यू." "नो, नो, नो. आय वॉन्ट टू बी." राइट? आय वॉन्ट टू ऑल्वेज बी. दुसरं काय असतं, की आय ऑल्वेज वॉन्ट टू नो. कोणाच्या घरी किती स्नो पडलाय? हां, आमच्या घरी किती स्नो पडलाय हे तुम्हाला अजिबात कळणार नाही. कारण की तुम्हाला असं वाटेल की मी फ्लोरिडामध्ये बसलेलो आहे. कारण की फ्लोरिडाचा बॅकड्रॉप माझ्याकडे आहे. किती सोपं आहे. Zoomची कृपा. हं. आपल्याला हे माहिती असायला हवं असतं. म्हणजे आता अलका मला विचारणार हा फोन आपला Zoom झाल्यानंतर, की "दादा कुठे आहे तुम्ही सध्या? तुमचा बॅकड्रॉप खूप भारी होता." हां, बॅकड्रॉप भारी नाही, मी एकदम हलका-फुलका आहे म्हणून. रिलेटिव्ह. तर मागे अटलांटिक महासागर आहे बरं का, हे बघा. धिस इज अटलांटिक महासागर आणि आपले एक बंधू आहेत, ज्येष्ठ बंधू आहेत. डॉक्टर विनोद देशमुख. ते फ्लोरिडामध्ये राहतात, जॅक्सनविलच्या आसपास. आय थिंक त्यांचं बॅकयार्ड आहे. त्यांचंच हे डेक आहे बरं का. मी त्यांच्यासोबत एका ग्रुपमध्ये आहे. श्री योगा फोटोग्राफी ग्रुप. ते रोज त्यांच्या आजूबाजूचे जे फोटो असतात ना निसर्गाचे ते आम्हाला पाठवतात. तर मी त्यांना विचारलेलं आहे, की "दादा, समजा तुमची परवानगी असेल तर मी तुमचे काही जे चांगले-चांगले फोटो असतात ते माझ्या इथे Zoomच्या बॅकड्रॉप म्हणून वापरू का?" म्हणे, "बिलकुल वापरा. व्हाय नॉट?" त्याच निमित्ताने हे सगळं जे त्यांचं बॅकयार्ड आहे ते इट बिकम्स वर्ल्ड फेमस. सो व्हाय नॉट? तर हे कुठलं आहे चित्र? हं. दादांचं बॅकग्राऊंड काय आहे? ते काय शिकले आहेत? ते आपल्याला हे सगळं इतकं सगळं ज्ञान का बरं देत आहेत? आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असण्याची इच्छा असते. सो यू वॉन्ट टू ऑल्वेज नो. ठीक आहे ना? तर पहिलं काय होतं? आय वॉन्ट टू बी. दुसरं काय होतं? आय वॉन्ट टू नो. आय वॉन्ट टू नो. आणि आय वॉन्ट टू बी आणि नो इन्फिनिटली. ओके. आय वॉन्ट टू बी इन्फिनिट. आय डोंट वॉन्ट टू बी लिमिटेड बाय स्पेस. आय डोंट वॉन्ट टू बी लिमिटेड बाय टाईम आणि आय डोंट वॉन्ट टू बी लिमिटेड बाय ऑब्जेक्ट आयदर. ओके. सो टाईम, स्पेस आणि ऑब्जेक्ट ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ना, ह्याच्यामध्ये मला लिमिटेशन नको असतं. कुठल्याही प्रकारे मी सीमित व्हावं असं मला वाटत नाही. बरोबर आहे? तर हे जे सगळं अमर्याद, असीमित, अपरिमित असावं असं मला वाटतं ना, ह्याला म्हणतात अनंत असणं. ओके. आणि हे अनंत असणं ह्यालाच आनंद म्हणतात. ह्यालाच आनंद म्हणतात. आपल्याला नेहमी ना असा हा आनंद हवा असतो. ह्या आनंदाला टाईम, स्पेस आणि ऑब्जेक्ट ह्याची सीमा आपल्याला नको असते. नको असते. आत्तापर्यंत आपण जे काही बोललो, त्याच्यापैकी तुम्हाला काय नाही कळलं सांगा? This is all completely obvious. So we are going to talk only about things that are completely obvious. Completely obvious. आपला जो दैनंदिन जीवनाचा अनुभव आहे, ऑर्डिनरी एक्सपिरियन्स, ऑल ऑफ अस, which nobody can deny, which everybody has had, त्याच्या बेसिसवर आपण आता ह्याच्या पलीकडचा सगळा अभ्यास करणार. ठीक आहे? आपल्याला काय हवंय? आपल्याला ह्या 3 गोष्टी हव्या आहेत. आय वॉन्ट टू बी, आय वॉन्ट टू नो अँड आय वॉन्ट टू बी हॅपी. याला म्हणतात सत, चित आणि आनंद.
हे असं का बरं हवंय? विचार करा तुम्ही. कसं असतं बघा, की आता समजा आपण आग पेटवली ना, तुम्ही काडी पेटवा किंवा मेणबत्ती पेटवा किंवा चूल पेटवा किंवा गॅसची शेगडी पेटवा. ह्या सगळ्या गोष्टी आपण पेटवल्यात, राइट? तर त्यात काय होतं, की तो अग्नी जो असतो ना, तो नेहमी वर जातो. अग्नीची दिशा जी आहे ती ऊर्ध्वगामी आहे. म्हणजे इट इज अँटी ग्रॅव्हिटी. तुम्ही कधी बघितलंय ना? की अग्नी हा नेहमी अँटी ग्रॅव्हिटी आहे. बरोबर आहे? पृथ्वी आणि जलतत्व जे आहे, पाणी किंवा एक कुठलंही सॉलिड मटेरियल, त्याला जर तुम्ही सोडून दिलं, तर इट इज पुल्ड बाय ग्रॅव्हिटी. सो इट इज प्रो ग्रॅव्हिटी. ओके. अग्नी इज अँटी ग्रॅव्हिटी आणि पृथ्वी आणि जलतत्व जे आहे, एनी एनी लिक्विड आणि एनी सॉलिड इज ऑल्वेज पुल्ड डाउन बाय ग्रॅव्हिटी. ठीक आहे. हवा जी आहे ना, ती कशी फिरते. वायू तत्व जे आहे ते कसंही फिरतं. आणि आकाश जे आहे ते सर्वव्यापी आहे. ह्या आकाशामध्ये हे चारही तत्व आहेत. ओके, ऑल दीज थिंग्स. सो मॅटर एक्झिस्ट्स इन स्पेस अँड मॅटर कॅन बी आयदर लिक्विड, सॉलिड ऑर गॅशियस. ओके. सो ही 4 एलिमेंट झाले. आकाश झालं, वायू झाला, जल झालं आणि पृथ्वी झाली. आता अग्नी म्हणजे एनर्जी जी आहे ना, दॅट एनर्जी ॲक्चुअली हेल्प्स ट्रान्सफॉर्म वन थिंग इंटू अनदर. So if you put enough energy into the solid material, it will convert itself into liquid, and if you put further energy into it, it will convert itself into a gas. ठीक आहे. तर एनर्जी has the power to transform matter. Matter can be transformed, but matter and energy both remain in space. हे आपण सगळं विज्ञानामध्ये शिकलेलो आहे. हा आत्ताचाही आपला अनुभव आहे. बरोबर आहे. अगेन यू आर विथ मी. वी आर नॉट वी आर नॉट गोइंग बियॉन्ड अवर करिक्युलम, राईट? I'm going to still stick to my आपलं पॉवर पॉइंट म्हणण्यापेक्षा माय बुलेट पॉइंट्स, चीट शीट. आपण हे सगळे करणार आहे आणि नंतर त्याच्यानंतरही अनेक काही प्रश्न घेणार आहेत, की जे आपल्या सगळ्यांना येत राहतात सारखे. आणि ह्याच्यानंतर आय विल टेल यू द एंड फर्स्ट. म्हणजे मग काय होईल, की हां, आपण कुठे चाललोय ते लक्षात येईल. हा जो अनंत आनंद आहे ना, जी आपली स्वाभाविक प्रवृत्ती आहे, जी आपली नैसर्गिक प्रवृत्ती आहे, आपल्याला नेहमी आनंद हवा असतो आणि अनंत हवा असतो. ते आपल्याला जर प्रत्येक क्षणी मिळू शकलं, तो आनंद जर कधी कमीच नाही झाला, तर किती चांगलं होईल? तर अशा प्रकारची अवस्था आपल्या मनाची जर नेहमी असू शकली, कुठल्याही परिस्थितीमध्ये, तर ती कोणाला नको आहे? सगळ्यांनाच हवी आहे, है ना? सो लेट अस वर्क टुवर्ड्स दॅट. सो लेट अस गो स्टेप बाय स्टेप. कसं असतं पहा, की आपण गणित शिकतो ना, तर गणित शिकताना बे एक बे, बे दुणे 4, बे त्रिक 6, बे चौक 8 हे आपण पहिल्या दुसऱ्या वर्गात शिकलो. त्याच्यानंतर मग आपण बेरीज शिकलो, वजाबाकी शिकलो, गुणाकार, भागाकार. त्यानंतर अंकगणित, बीजगणित, भूमिती, त्याच्यानंतर मग कॅल्क्युलस, ट्रिग्नॉमेट्री आणि नंतर मग डिफरन्शियल इक्वेशन्स आणि आमच्या बाय द टाईम आय रीच्ड मास्टर्स इन केमिकल इंजिनिअरिंग, ते गणित सगळं माझ्या डोक्यावरनं गेलं. मग मला लक्षात आलं, की अरे मास्टर्स इन केमिकल इंजिनिअरिंग आपल्या बस की बात नहीं है. ये सब अपने सर के ऊपर से जा रहा है. दूसरा कुछ तो भी करो. म्हणून मग मी एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग केलं. ते जरा जास्त इट वॉज डाउन टू अर्थ. तर तेव्हापासून मग मी आय एम डाउन टू अर्थ. मी सगळं पृथ्वीच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठीच काम करतो फक्त. ओके. तर आपल्याला हवं असतं नेहमी आनंद, अनंत आनंद. ठीक आहे. आणि तो आनंद आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, की आपल्याला असं वाटतं की ते बाहेर कुठेतरी आहे, बाहेर कुठेतरी आहे. सी काय होतं माहिती आहे का, की आपल्याला असं वाटतं की हा देह म्हणजे मी आहे आणि आपण स्वतःला या देहामध्ये संकुचित, सीमित मानतो, मानतो. आपल्याला असं वाटतं की हा देह म्हणजे मी आहे. ह्याच्या पलीकडे जे आहे ना, जे काय ते काही मी नाही आहे, ते म्हणजे जग आहे. दिस इज द अझम्पशन ऑन द बेसिस ऑफ विच वी रन अवर लाईफ. जोपर्यंत आपल्या मनामध्ये ही कल्पना असते, की हा देह म्हणजे मी आहे आणि एवढ्याच पुरता मी सीमित आहे, तोपर्यंत मी काय करतो, की ह्या देहाच्या भोवती अनेक वस्तू जमा करतो. वस्तू जमा करतो. आता वस्तू जमा करायच्या असतील, तर काहीतरी कष्ट करायला लागतील ना. म्हणजे सगळ्या वस्तू जरी उपलब्ध असल्या, समजा की सगळ्या जगावर तुमचं प्रभुत्व आहे, तुम्हाला जगातली कुठलीही वस्तू पाहिजे, ती वस्तू घेता येणं शक्य आहे आणि त्याला काही अडथळा नाहीये. तरीसुद्धा समजा मला एखादं फळ खायचं समजा झाडावरचं, तर ते झाडावरनं तोडावं तर लागेल ना आणि तोडून ते आपल्या तोंडात घालून चावून गिळावं लागेल. एवढं तर करावं लागेल ना. सो कुठलंही कर्म करण्यामागची जी प्रेरणा असते ना, ती प्रेरणा ही असते, की आय शुड बिकम कंप्लीट. आय शुड बिकम मोर कंप्लीट इन सम रिस्पेक्ट.
कर्म करण्यामागची जी प्रेरणा आहे ना, ती प्रेरणा ही आहे, की मी स्वतःला संकुचित, सीमित मानलेलं आहे आणि मला अमुक कर्म केल्यानंतर तमुक वस्तू मिळेल किंवा तमुक फळ मिळेल आणि ते फळ मिळाल्यामुळे मी आहे त्यापेक्षा जास्त संपूर्ण होईन. जास्त पूर्ण होईन. संपूर्ण होईल असं नाही, पण पूर्ण होईन. सो आय बिकम मोर कंप्लीट बाय ऑब्टेनिंग समथिंग. आपण 5 प्रकारच्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. मिळवण्याचा. कुठल्या? वस्तुतः आहेच. देश, काल, नंतर व्यक्ती आणि परिस्थिती. देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती. ह्या 5 गोष्टी आहेत. ह्या 5 गोष्टी आपण मिळवल्या, की आपल्याला सुख मिळेल, आपल्याला आनंद मिळेल, अशी आपली कल्पना असते. अशी आपली अपेक्षा असते आणि ती अपेक्षा पूर्ण पण होते. नाही होत का? म्हणजे आपण अमेरिकेला कशाला आलो? हा प्रश्न तर प्रत्येकाच्या डोक्यात आला होता ना केव्हा ना केव्हातरी. व्हाय द हेल डिड आय लँड हिअर? व्हाय द हेल डिड आय कम हिअर? आपण प्रत्येक गोष्ट जी करतो ना, अमेरिकेत आलो म्हणजे काय देश झाला ना. आपला जो देश होता त्याच्यामध्ये मला ॲडिक्वेट नव्हतं वाटत, म्हणून मी ह्या देशात आलो. नाही? मग इथे आल्यानंतर मला असं वाटलं, की इथे आल्यानंतर आय विल बिकम मोर कंप्लीट. आणि मग इथे आल्यानंतर मग आय डिड नॉट फील कंप्लीट. त्यामुळे मग आता हे बी-एम-एमचे कार्यक्रम मी चालवतो आणि मग त्याच्यावर मी भाषणं ऐकतो किंवा मी भाषणं देतो. देन आय फील मोर कंप्लीट. नाही का? हे जर नसतं तर आपण हे केलेच नसते कार्यक्रम. म्हणजे काय झालं, की अमेरिकेत आल्यानंतर सुद्धा कुठे ना कुठे अपूर्णता जाणवली. बरोबर आहे? आवर लाईफ इज नॉट कंप्लीटली फुलफिल्ड येट. दॅट इज व्हाय वी आर डूइंग ऑल थीस थिंग्स. तर समजा आपल्याला गोष्टी मिळवायच्या असल्या, तर त्या कार्यक्रमाला म्हणतात प्रवृत्ती. आणि समजा गोष्टी आपल्याला नको असल्या, हां, तर विल गेट रिड ऑफ देम. त्याला म्हणतात निवृत्ती. प्रवृत्ती आणि निवृत्ती ही 2च रिझन्स आहेत. 2च कारणे आहेत फॉर डूइंग एनी कर्म. आणि ते करण्यामागचं सुद्धा जे एक कारण आहे ते म्हणजे की मला सुख हवं आहे. सो कर्म करण्यामागची जी कल्पना आहे किंवा प्रेरणा आहे, ती म्हणजे की मी अपूर्ण आहे. त्यामुळे मला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी जे काही करण्याची आवश्यकता आहे ते मी करीन आणि त्याला म्हणतात कर्म. राइट? सो इफ वी डू दॅट, देन वी बिकम द कर्ता अँड देन वी गेट द फळ. ओके. आपण समजा कुठलंही कर्म केलं, त्या कर्माचं काहीतरी तर फळ तर मिळेल, नाही? आणि फळ मिळेल म्हणूनच तर कर्म केलं जातं. तर आपल्या इच्छा ही असते, की आपण हे कर्म केल्यानंतर जे फळ मिळेल त्याच्यामुळे मला सुख मिळेल. समजा नाही मिळालं, तर मग आपण कोणाला तरी दोष देतो. कर्माला दोष देतो, देवाला दोष देतो, नाहीतर ज्याच्यामुळे विघ्न आलं असेल त्याला दोष देतो. हं. म्हणजे काय, की मला असं वाटलं होतं, की मी सिंगल आहे म्हणून मी आता लग्न करावं म्हणून मी एका एका मुलीशी लग्न केलं. ठीक आहे. आणि मग ते केल्यानंतर मला लक्षात आलं, की यार मी काहीतरी चूक केली. माझी गोष्ट नाही सांगत आहे. आय एम जस्ट गिव्हिंग अ जनरल एक्झाम्पल. मग मी काय करतो, की मग त्या मुलीला मी सोडून देतो. आय डिव्होर्स हर एंड देन आय गो मॅरी समबडी एल्स. नंतर मग लक्षात येतं, की अरे ती पहिलीच बरी होती. काय केलं? पहिले प्रवृत्ती केली. सुख मिळेल ह्या कल्पनेने. मग सुख नाही मिळालं. हं. मग निवृत्ती केली. मग तरी सुख नाही मिळालं. सुख मिळण्यासाठी म्हणूनच निवृत्ती केली ना. तरी सुद्धा सुख नाही मिळालं. मग पुन्हा तीच चूक केली. पुन्हा त्याच सायकलमधनं गेलो आणि नंतर मग लक्षात आलं, पहिलेच बरं होतं. दॅट्स नो गुड. ह्याला म्हणतात संसार. संसार म्हणजे संसरती ती संसार. म्हणजे त्याच त्या गोष्टींमध्ये सुख मिळेल अशा कल्पनेने तेच-तेच करत राहायचं आणि पुन्हा-पुन्हा दुःखी होत राहायचं. धिस इज कॉल्ड संसार. ओके. सो कर्म करण्याची प्रेरणा जी आहे ती ही आहे, की मला असं वाटतं, की मी समहाऊ इन्कम्प्लीट आहे आणि मी त्याच्यासाठी काहीतरी कर्म करतो. टू मेक मायसेल्फ मोर कंप्लीट. अनफॉर्च्युनेटली इट डझंट मेक मी कंप्लीट ऑर इट डझंट मेक मी फुलफिल्ड. की आता ठीक आहे, हे सगळं झालंय, आता मला करायसारखं काही उरलेलं नाही असं नाही वाटत. ठीक आहे. कारण की या कर्मातून साध्य होणाऱ्या फळाची सीमा आहे. कुठल्याही गोष्टीची सीमा आहे ना. जगामधल्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी काहीतरी सीमा आहे. म्हणजे आधी स्थळाची सीमा आहे, देशाची सीमा आहे किंवा काळाची सीमा आहे. नाही? प्रत्येक गोष्ट जशी आहे तशीच्या तशी कायमस्वरूपी तर नाही राहू शकत. माझं शरीरच तर नाही राहू शकत. आधी मी लहान मुलगा होतो, नंतर मग टीनेजर झालो, नंतर मग मी अडल्ट झालो, नंतर ओल्डर अडल्ट झालो, नंतर आता मी एक पोक्त माणूस आहे. आता मी म्हातारा होणार, नंतर मी मरणार आहे. समजा मी स्वतःला देह मानलं, तर हे सगळं होणारच आहे. सो इव्हन माय बॉडी डझंट लिसन टू मी. इव्हन माय बॉडी हॅज अ लिमिट टू इट. माय बॉडीज टाईम हॅज अ लिमिट टू इट. एव्हरीथिंग हॅज अ लिमिट टू इट. जगामधल्या सगळ्या गोष्टींमध्ये लिमिट आहे. सगळ्या गोष्टींना एक सीमा आहे. सगळं सीमित आहे. ठीक आहे.
त्याच्यामधून जर मला आनंद किंवा सुख मिळवायचं असेल, तर ते सीमितच राहणार आहे ना. सीमित वस्तू जर असेल, तर त्यातनं आनंद जो मिळेल किंवा जे सुख मिळेल ते तर सीमितच राहणार आहे. मला जर असीमित आनंद हवा असेल, असीमित आनंद, तो आहे कुठे? आहे कुठे? आणि तो अमेरिकेत राहून आपण मिळवू शकतो का? ह्याच्यावर आपण चिंतन करूया. लेट अस सी माझे बुलेट पॉइंट्स आता संपले. आय हॅव ॲक्चुअली कव्हर्ड एव्हरीथिंग. ॲट लीस्ट आय रिमेंबर की व्हॉट आय नीड टू कव्हर आणि त्याच्यानंतर मग आपण आणखीन काही गोष्टींचा विचार करू. सीमित वस्तूपासून अनंत काळपर्यंत अनलिमिटेड आनंद नाही मिळू शकत. नाही मिळू शकत. ओके. आणि दुसरी एक गोष्ट बघा, की आपल्याला जी एखादी गोष्ट एखाद्या काळी आवडते ना, तीच गोष्ट काही काळानंतर दुःखाचं कारण ठरते. दुःखाचं कारण ठरते. समजा त्याच्यामध्ये आपण अडकलेलो राहिलो तर. अगदी साधं उदाहरण देतो मला. लहानपणी आपण ना जे काही खेळ खेळायचो ना, आता मुली असतील म्हणजे स्त्रिया आपल्या बहिणी ज्या आहेत, त्या सगळ्या लहानपणी भातुकली तर खेळल्या असतील. तर ती भातुकली तुम्ही आता खेळाल का? नाही खेळणार. पण तेव्हा तर भातुकलीमध्ये आपलं किती होतं? मन आणि जीव होता ना त्याच्यामध्ये. आपल्याला ते समजा कोणी आपल्या हातातनं काही हिसकावून घेतलं, तर आपल्याला असं वाटायचं, की "अरे, अपमान झाला आपला." राइट? असं वाटायचं ना. आता कुठे? म्हणजे भातुकलीबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष नाहीये, परंतु आसक्ती अजिबात नाहीये. सो धिस हॅपन्स विथ एव्हरीथिंग इन इन धिस वर्ल्ड. एव्हरीथिंग, एव्हरीथिंग. तुम्ही विचार करा, की कित्येक गोष्टींबद्दल आपल्या मनामध्ये किती पॅशन होती, किती आनंद म्हणण्यापेक्षा किती आसक्ती होती एकेकाळी. आता काहीच नाहीये. नथिंग. असं होतं. तर जगामधल्या कुठल्याही वस्तूमध्ये अनंत काळापर्यंत आपल्याला आनंद किंवा सुख नाही मिळू शकत. तर सुखाची जी परिभाषा आहे किंवा सुखाचं जे प्रोसेस आहे, मी स्वतः प्रोसेस इंजिनिअर आहे, राइट? मी पहिले केमिकल इंजिनिअरिंग शिकलो, मग एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग शिकलो आणि मग ह्या सगळ्यामध्ये जे प्रोसेसेस होतात ना, ते कसे इंजिनिअर करायचे टू अचीव्ह द डिझायर्ड रिझल्ट्स हे सगळं मी कॉलेजमध्ये शिकलो, राइट? तर प्रत्येक गोष्टीच्या प्रक्रियेबद्दल माझ्या मनामध्ये नेहमी कुतूहल राहिलेलं आहे आणि आता तुम्हाला सांगतो की हे सुख होतं कसं? आय ट्राय टू फिगर आउट की ह्याचं काय प्रोसेस आहे? प्रोसेस असा आहे बघा, की आपल्या मनामध्ये जेव्हा एखादी इच्छा असते ना, तेव्हा आपल्या मनामध्ये एक प्रकारचं टेन्शन असतं. टेन्शन, की मला अ, अरे वाह! हां, हे बघा माझ्याकडे हा लेटेस्ट iPhone आहे बरं का. तर तो iPhone माझ्या मनामध्ये जोपर्यंत माझ्या हातात नाही, पण मनात आहे, की मला हवा आहे तो. म्हणजे काय झालं, की माझ्या मनामध्ये एक प्रकारचं टेन्शन निर्माण झालं. I want this iPhone, but I don't have this iPhone, so I should get it, right? So until I get it, there is this tension in my mind. आणि ज्या क्षणी तो फोन मी विकत आणतो, त्या क्षणी आता तो फोन माझा झाला. नाऊ देअर इज नो मोर टेन्शन. ठीक आहे. तर जेव्हा टेन्शन रिलीज होतं ना, तेव्हा देअर इज अ सेन्स ऑफ प्लेजर. तेव्हा देअर इज अ सेन्स ऑफ सुख, जॉय. कधी पण. अगदी साधी-साधी गोष्ट म्हणजे आता आपल्याला समजा भूक लागलेली असेल ना, तर भूक लागलेली असताना तुम्ही अलकाच्या घरी जा, माझ्या घरी नका येऊ. अलका आहे सुगरण. तर तिने जो स्वयंपाक करून मला खायला घातलं किंवा त्या दिवशी तिने मला काहीतरी दिलं होतं खायला. म्हणजे ऑफ कोर्स शी गेव मी सम फ्रूट आणि सम आल्मंड मिल्क बिकॉज दॅट्स व्हॉट आय ईट. पण तुम्हाला जेव्हा भूक लागलेली असते ना, तेव्हा जर तुम्हाला एखादी खूप चांगली वस्तू खायला मिळाली, तर तुम्हाला खूप छान वाटतं. राइट? परंतु समजा तीच वस्तू तुम्ही खात राहिले, इव्हन अलकाच्या हातची, तरीसुद्धा देअर विल कम अ टाईम व्हेन यू विल से की "नको अलका पुरे कर आता. आता मला आग्रह नको करू, मी नाही खाऊ शकत." करेक्ट? तर ज्या वस्तूमुळे मला सुख मिळत होतं, तीच वस्तू माझ्या दुःखाचं कारण झाली आता. करेक्ट? तर सुख केव्हा होतं, की जेव्हा आपल्या मनामधली एखादी इच्छा पूर्ण होते, तेव्हा सुख होतं असं आपल्याला वाटतं. असं आपल्याला वाटतं. तसं ॲक्चुअली नाही होत. ॲक्चुअली काय होतं माहिती आहे का? ॲक्चुअली असं होतं, की त्या वस्तूबद्दल आपल्या मनातली जी इच्छा होती, ती इच्छा आता चालली गेली. ठीक आहे. म्हणजे हा फोन जेव्हा मला मिळाला, तेव्हा हा फोन माझ्याजवळ असावा ही इच्छा पूर्ण झाली. परंतु त्याच क्षणी तो फोन माझ्या मनातनं चालला गेला ना. आता मला त्याची इच्छा नाही. कारण की काय इट्स अ पार्ट ऑफ मी नाऊ. इट हॅज बिकम माइन. आय डोंट हॅव अ डिझायर फॉर इट एनीमोर. इट्स ऑलरेडी माइन. त्यामुळे काय झालं, की इच्छापूर्ती आणि इच्छानिवृत्ती ह्या दोन्ही गोष्टी एका वेळेस झाल्या. आनंद जो असतो ना, तो ह्या इच्छानिवृत्तीमुळे होतो. आपल्या मनामध्ये समजा कुठल्याही प्रकारची इच्छा नसली, कुठल्याही प्रकारची इच्छा नसली,
तर तेव्हा आपण सगळ्यात जास्त आनंदात असतो. सगळ्यात जास्त आनंदात असतो. तुम्हाला माहिती आहे का हे रोज होतं? रोज एव्हरी डे इट हॅपन्स. डू यू नो व्हेन? व्हेन वी आर डीप अस्लीप. आपण जेव्हा अगदी डीप स्लीपमध्ये असतो ना, व्हेन वी आर फास्ट अस्लीप असं म्हणायला पाहिजे. सो व्हेन वी आर फास्ट अस्लीप, इफ यू आर फास्ट अस्लीप राइट नाउ, आय सॅल्यूट यू. कारण की यू आर ऑलरेडी इन दॅट आनंद. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला अनंत आनंद नेहमी हवा असं वाटत असतं. तर आता हा आनंद आपल्याला अमेरिकेत मिळू शकतो का? आणि जर मिळवायचा असेल तर कसा मिळवायचा? आपल्या मनामध्ये जोपर्यंत अमेरिकेत यायची इच्छा होती, तोपर्यंत आपल्या मनामध्ये किती टेन्शन होतं? त्याच्या आधी आपण जेव्हा आपल्या काळात जेव्हा आलो असू, व्हिसा वगैरे घेऊन, तेव्हा आपल्याला तिथे सकाळी 4 वाजता जाऊन रांगेत उभं राहून, नंबर घेऊन आणि व्हिसाचा इंटरव्ह्यू देऊन आणि अगदी छातीवर दडपण ठेवून इंटरव्ह्यू देऊन आणि मग शेवटी जेव्हा त्याच्यावर व्हिसा स्टॅम्प झाला, त्याच्यानंतर आपल्याला किती हुश्य वाटलं होतं वगैरे हे सगळं आठवत असेल, राइट? आता आपण अमेरिकेत आलो. अमेरिकेत येण्याची आपली इच्छा आता पूर्ण झाली. पण पुढे काय झालं? मग पुढे आपल्याला मग मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ही गाडी पाहिजे, मला ते घर पाहिजे, मला या बीचवरचं घर पाहिजे. मला नकोय कारण की हे चित्र आपल्या बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला अवेलेबल आहे ना आत्ताच. विनोद दादांच्या कृपेने. व्हाय नॉट? जेव्हा आपल्या मनामध्ये इच्छा असतात ना, तेव्हा आपल्या मनामध्ये एक प्रकारचा ताण असतो आणि तो ताण जोपर्यंत असतो, तोपर्यंत आपलं मन शांत नसतं आणि जेव्हा तो ताण चालला जातो, तेव्हा आपलं मन शांत होतं. जर आपल्या मनावरचा ताण दिवसभरामध्ये खूप जास्त झाला, तर मग आपण काय करतो, की आपण झोपतो आणि जर तो ताण आपण जाणीवपूर्वक जर कमी करू शकलो नाही, तर आपल्याला झोपच नाही येत. कित्येक लोकांना होतं असं. मग काय करतात ते मग काहीतरी खातात. मेलाटोनिन खातात, नाहीतर वाईन पितात, अमुक करतात, ते करतात. आहे ना? तर त्याच्यासाठी झोप येण्यासाठी म्हणजे आनंद मिळवण्यासाठी काय करावं लागतं? आयदर यू टेक अ पिल, मेलाटोनिन किंवा काय व्हॉटएव्हर. हां. अदरवाइज यू टेक अ पिलो. नाहीतर अदरवाइज यू पी लो. है ना? पिल, पिलो और पी लो. ह्या 3 पैकी एक काहीतरी आपण करतो. का बरं? कारण की आपल्याला आनंद हवा आहे. का? कारण की त्या अवस्थेमध्ये माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा नाही आहे. समजा अशा प्रकारचं निरीच्छ जीवन जागृतावस्थेमध्ये इन द वेकिंग एक्सपिरियन्स विथ ऑल अवेअरनेस जर आपल्याला जगता आलं, तर किती चांगलं होईल? किती चांगलं होईल? यू विल ऑल्वेज बी जॉयफुल वेदर यू आर लिसनिंग टू प्रवचन ऑर गिव्हिंग प्रवचन. तुम्ही नेहमी सहज राहाल. इजंट इट? अशा प्रकारे राहू शकतो आपण. तर ह्याच्यासाठी एकच श्लोक सांगतो तुम्हाला. हं. ही जी अवस्था सांगितली ना तुम्हाला, त्या अवस्थेचा श्लोक आहे गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायात. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. हा श्लोक. हं. या निशा सर्व भूतानां. सगळी जी भूत आहेत म्हणजे आपण, सगळे जे जीव आहेत, त्यांच्यासाठी जी रात्र आहे, ती जो योगी आहे त्याच्यासाठी दिवस आहे. आणि ह्या सगळ्या जीवांसाठी जो दिवस आहे, ती त्याच्यासाठी रात्र आहे. म्हणजे काय आहे, की ज्या गोष्टींकडे आपलं लक्ष असतं, सर्वसाधारण जीवाचं, त्या गोष्टींकडे ह्या योगाचं लक्षच नाहीये. म्हणजे कसं, की आपल्याला जागेपणी अनेक गोष्टींच्या इच्छा असतात ना, तर त्या इच्छा त्या योग्याच्या मनामध्ये नाहीच आहेत. म्हणून त्याला जगातल्या वस्तूंकडे काही आकर्षण नाही आहे. त्याच्यामध्ये काही आसक्ती नाही आहे. सो ही इज अस्लीप टुवर्ड्स दोज. दॅट्स हाऊ ही इज व्हेरी हॅपी. आणि जिथे आपण सगळे झोपलेलो आहोत. कुठे झोपलेलो आहोत? वी आर नॉट ट्रायिंग टू फिगर आउट की खरा आनंद कुठे आहे? तर तो खरा आनंद त्या वस्तूंमध्ये नाहीये. देशकाल, वस्तू, व्यक्ती, परिस्थितीमध्ये नाहीये. त्या सगळ्यांची इच्छा निवृत्ती होण्यामध्ये, इच्छापूर्ती होण्यामध्ये नाहीये. आत्तापर्यंत आपण इच्छापूर्तीचा कार्यक्रम करून बघितला. परंतु इच्छा कमी नाही झाल्या. म्हणजे एक इच्छा पूर्ण झाली असेल, परंतु तिच्यामागे अनेक प्रकारच्या इच्छा रांगेत उभ्या आहेत ना. जसं मी तुम्हाला सांगितलं, की मला पहिले व्हिसा मिळाला पाहिजे. मग मी अमेरिकेत यायला पाहिजे. मग मला असं घर पाहिजे, तसं घर पाहिजे, ही गाडी पाहिजे, ती गाडी पाहिजे, बीच फ्रंट होम पाहिजे वगैरे सगळं पाहिजे. म्हणजे काय झालं, की पहिली जी इच्छा होती ती मागे कुठेतरी चालली गेली. नवीन-नवीन इच्छा त्याच्या मागे उभ्या होत्या. त्यांच्या पूर्ण करण्याच्या मागे, कार्यक्रमाच्या मागे मी लागलो आता. धिस इज व्हॉट हॅपन्ड.
सो इच्छापूर्तीमध्ये सुख नसून इच्छा निवृत्तीमध्ये सुख आहे आपल्याला कळलं. आणि खरा आनंद जो आहे तो इच्छा निवृत्तीमुळे होतो. म्हणजे काय होतं माहिती आहे का, की आपलं जे खरं स्वरूप आहे, आपण पहिल्यांदा काय बघितलं होतं? सत, चित आणि आनंद. हे जे आपलं आनंद स्वरूप आहे ना, ते प्रगट होतं. इट सिम्पली मॅनिफेस्ट इटसेल्फ. योगाच्या दृष्टीने जर आपण विचार केला, तर पतंजली मुनी आपल्याला सांगतात, की योग हा चित्तवृत्ती निरोधा आणि तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम. चित्तवृत्ती निरोध केल्यामुळे आपलं मन जेव्हा शांत होतं, तेव्हा शांत मनामध्ये मी कोण आहे हे स्पष्टपणे आपल्याला कळतं. असं पतंजली मुनी आपल्याला सांगतात. सो वी कॅन अचीव्ह धिस ऑब्जेक्टिव्ह ऑफ नोविंग अवर ओन सेल्फ. व्हॉट सेल्फ? दॅट सत्यम, ज्ञानम, अनंतम ब्रह्म. दॅट सेल्फ आय एम हे आपल्याला लक्षात येतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जे दैनंदिन जीवन जगतोय ना, इथे अमेरिकेत सुद्धा त्याच्यातनं सुद्धा सहज शक्य आहे. सहज शक्य आहे. तर ते करण्यासाठी काय करायचं? एक श्लोक. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. हा श्लोक 6व्या अध्यायात. युक्ताहार विहारस्य म्हणजे युक्त आहार आणि युक्त विहार. आहार म्हणजे आने दो, आने दो, आने दो. हं? आपण पाचही इंद्रियांनी जगातले सगळे विषय ग्रहण करतो. सो वी ट्राय टू टेक द वर्ल्ड इन थ्रू अवर 5 सेन्स ऑर्गन्स. ओके. दॅट शुड बी युक्त म्हणजे प्रॉपर. युक्त म्हणजे प्रॉपर. ठीक आहे. तर मला ज्या गोष्टीची खरंच आवश्यकता आहे, तीच गोष्ट फक्त मी आपल्या आतमध्ये येऊ देईन. हा पहिला नियम आहे. ठीक आहे. तर ह्याचं अगदी ग्रोसेस्ट एक्झाम्पल म्हणजे पहिली पायरी किंडरगार्टन. मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही. ठीक आहे. ही पहिली पायरी आहे. म्हणजे काय की आय एम नॉट गोइंग टू पुट एनिथिंग इन टू माय बॉडी दॅट माय बॉडी डझंट रिक्वायर ऑर डिमांड. हा पहिला नियम आहे. ठीक आहे. युक्ताहार विहारस्य. विहारस्य म्हणजे हाऊ डू आय बिहेव इन दिस वर्ल्ड. मी ह्या जगामध्ये कसं आचरण करतो. तो विहार जो आहे ना, तो विहार प्रत्येक माणसाचा वेगळा असतो. इट डिपेंड्स अपॉन अवर स्टेटस इन लाईफ और अवर स्टेज इन लाईफ ॲज वेल ॲज द सोसायटी इन विच वी लिव्ह ऑर द फॅमिली इन विच वी लिव्ह. याला वर्णाश्रम म्हणतात संस्कृतमध्ये. वर्णाश्रम. वर्णाश्रम म्हणजे 4 वर्ण आहेत आणि 4 आश्रम आहेत. 4 प्रकारच्या व्यक्ती आहेत. वर्ण म्हणजे जाती नाही, वर्ण म्हणजे कास्ट नाही, वर्ण म्हणजे वर्ण न. ओके. वर्ण म्हणजे देर आर 4 टाइप्स ऑफ पीपल इन दिस वर्ल्ड. कुठले 4 टाइप्स ऑफ पीपल? देर आर सम पीपल हू आर व्हेरी कॉन्टेम्प्लेटिव्ह. आपण त्यांना ब्राह्मण म्हणू. आत्ता ह्या क्षणी इफ वी आर ऑल कॉन्टेम्प्लेटिव्ह देन वी आर ऑल ब्राह्मण. ओके. वी आर ऑल ऑलवेज वॉन्टिंग टू डिफेंड अवरसेल्व्हज. वेदर वी वॉन्ट इट ऑर नॉट अवर बॉडी विल डिफेंड इटसेल्फ. म्हणजे आता ह्या क्षणी सुद्धा ह्या हवेमध्ये, वातावरणामध्ये देर आर पॅथोजन्स ऑलवेज इन द एअर. Pathogens are in the water we drink, pathogens are in the food we eat, but our body defends against them successfully all the time, every time, if we are strong enough. म्हणजे if our immunity is strong enough. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही अलकाताईंना वगैरे विचारा. म्हणजे शी इज हर्बलिस्ट आणि काय 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 गोष्टी सांगते ती. कितीतरी गोष्टी सांगते. मला असं वाटतं आज रात्री पण अलका तू बोलणार आहे कुठेतरी. सो शी विल टेल यू ऑल काइंड्स ऑफ थिंग्स, की हे केल्यामुळे हे होतं, ते केल्यामुळे ते होतं. ह्या सगळ्यांचा ना थिअरी मला इतकी माहिती नाही जितकं मला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. म्हणजे त्याच्यावर मी अनेक प्रयोग करून बघितले. अनेक प्रयोग करून बघितले. आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं, की युक्त आहार आणि युक्त विहार म्हणजे मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही आणि मला गरज नसेल ती वस्तू मी उगीच करणार नाही. त्याच्यामध्ये नाकही नाही खुपसणार. जर मला ते करण्याची गरज नसेल, तर कशाला करायचं? समजा दुसरं कोणी माझ्याशी चांगलं करत असेल त्यांना करू द्या. मला जे माझ्यासमोर आहे ते मी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच्यात आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करेन. रादर दॅन ट्रायिंग टू गेन हॅपीनेस आउट ऑफ इट. अशा प्रकारे जर मी राहिलो, तर मी युक्त विहार केला असं होईल. युक्त आहार, युक्त विहार. युक्त चेष्टस्य कर्मसु. युक्त चेष्टस्य म्हणजे चेष्टा केली म्हणजे काहीतरी एफर्ट. युक्त चेष्टस्य. माय एफर्ट हॅज टू बी प्रॉपर. Effort has to be proper. In fact, if the effort is not proper, the desired result will not happen. नाही का? म्हणजे समजा आता मला पोळ्या करायच्या असल्या, तर पोळ्या करायसाठी एक पोळपाट लाटणं आणि ती कणिक व्यवस्थित मळलेली पाहिजे ना. नाहीतर त्या पोळ्या नाही होणार बरोबर. तर युक्त चेष्टा तर करावी लागेल ना आणि ते बरोबर रोल करावं लागेल. तेव्हा तर ती पोळी होईल व्यवस्थित. नाही? इफ आय वॉन्ट टू हॅमर अ नेल इन द वॉल, मग काय होईल की एक हातोडा तर लागेल ना. समजा मी खिळा घेतला आणि हातानेच ठोकतो म्हटलं तर नाही जमणार. आय विल हॅव टू हॅव ए प्रॉपर टूल. युक्त चेष्टा तर करावी लागेल ना.
आणि युक्त स्वप्नावबोधस्य. स्वप्न आणि अवबोध. स्वप्न म्हणजे आपल्याला जी स्वप्न पडतात ना, ती पण बरोबर स्वप्न पडावी, असं म्हणतात. आता स्वप्न आपल्याला काय पडतील ह्याच्यावर आपलं काही कंट्रोल आहे? काही नाही. नो कंट्रोल. जर आपण जागृतावस्थेमध्ये अवबोधस्य म्हणजे ड्युरिंग अवर वेकिंग एक्सपिरियन्स ऑर व्हेन वी आर अवेअर, जर काही व्यवस्थित गोष्टी केल्या, तर मग स्वप्न चांगली पडतील, असं म्हणतात. ठीक आहे? योगो भवती दुःखः. अशा प्रकारे युक्त जीवन आपण जर जगलो, संतुलित जीवन जगलो, तर सर्व दुःखाचा नाश होईल. दुःख हा सर्व दुःखाचा नाश होईल. असं भगवंतांनी स्वतः सांगितलंय. दीज आर द वर्ड्स ऑफ लॉर्ड कृष्ण, हू इज डिव्हिनिटी पर्सॉनिफाईड. आणि ह्याच्यावर अविश्वास ठेवण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. पहिले विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, की हे बरोबर असलंच पाहिजे. अशा प्रकारे प्रयोग करून पहा आणि मग तुम्हाला लक्षात येईल, की हो, दिस वॉज करेक्ट, दिस वॉज इट. अशा प्रकारे आपण जर राहिलो अमेरिकेत सुद्धा तर आपण कधीच दुःखी नाही होणार, कधीच दुःखी नाही होणार. आता शेवटी ती टाईमची गोष्ट सांगितली ना, ती सांगणार आहे आता, बिफोर आय फिनिश. आता बघा किती वेळ झाला मला बोलतोय त्याला, साधारण एक 40 मिनिटं झाले बहुतेक, हां ताई? तर ही 40 मिनिटं आत्ता आपण हे जे सगळं भाषण ऐकलं, ते कुठे आहे आता? व्हेअर इज इट? डिसअपिअर्ड, राईट? माझ्या तोंडातनं शब्द निघतोय, तर निघता क्षणी तो इतिहास जमा होतोय. इतिहास जमा होतोय, राईट? आता विचार करा, की गेले 40 मिनिटं आपण जे काही ऐकलं, कुठे? इट इज इन माय मेमरी, राईट? इट्स ओन्ली अ मेमरी. स्मृती आहे ती माझ्या मनातली. लेट अस से दिस इज मेमरी नंबर 1. ओके? आता समजा आता हे स्वप्नाची गोष्ट सांगितली ना आपण. समजा काल रात्री आपल्याला स्वप्न पडलं असेल. काय स्वप्न पडलं? की मी फ्लोरिडामध्ये गेलो आहे. नाही, नाही, नाही. माझ्या घरी बाहेर 3 इंच पाऊस, बर्फ पडला, बर्फ. पण स्वप्न तर मी फ्लोरिडात असल्याचं पडलं मला. नाही? तर ते जे स्वप्न पडलं होतं ते आत्ता कुठे? त्याची तर फक्त स्मृतीच आहे, नाही का? इट्स ओन्ली अ मेमरी इन माय माइंड. लेट्स से दॅट इज मेमरी नंबर 2. आता तुम्ही मला सांगा, की हा मेमरी नंबर 1 आणि मेमरी नंबर 2 मध्ये काय फरक आहे? बोथ आर मेमरीज. आर दे नॉट? What does this mean? This means that this waking experience is also like a dream. हे पण माझ्या अनुभवातनं सारखं येतंय आणि जातंय, येतंय आणि जातंय, येतंय आणि जातंय, येतंय आणि जातंय. राइट? तर ह्याचा अर्थ मी इकडून-तिकडे नाही जात. अनुभव माझ्या मनातनं इकडून-तिकडे येतात आणि जातात. पण मला मी इकडून-तिकडे येतोय आणि जातोय असा भास होतो. आपण सगळेजण मुंबईला गेला असाल. मुंबईमध्ये जेव्हा आपण एखाद्या प्लॅटफॉर्मवर उभे असतो गाडीमध्ये, तेव्हा गाडी आणि प्लॅटफॉर्म दोन्ही एका जागी उभे असतात. बरोबर आहे? नंतर काय होतं, की आपल्या बाजूची गाडी जी असते ती थोडीशी हळूच हलते, हलायला लागते. आणि आपलं लक्ष जोपर्यंत त्या गाडीवर असतं ना, तोपर्यंत आपल्याला असं वाटतं, की आपली गाडी हलते. तुम्हाला सगळ्यांना अनुभव आला असेल हा. बरोबर आहे? मग आपण काय करतो, आपण प्लॅटफॉर्मकडे बघतो आणि मग लक्षात येतं, की अरे, आपण तर इथेच आहोत, ती बाजूची गाडी हलते. म्हणून आपल्याला असं वाटलं, की आपण हलतोय. पण आपण हलत नव्हतो. बरोबर आहे? दुसरी एक गोष्ट सांगतो, की सूर्योदय, सूर्यास्त जे असतं ना, जसा सूर्योदय होतोय असं वाटतं ना, सूर्य असा होरायझनवरनं असा वर येतो, मग तो डोक्यावर जातो, मग मागे जातो वगैरे सगळं होतं, राइट? पण नंतर मग आपण विज्ञानात शिकतो, की सूर्य आहे तिथेच आहे, परंतु पृथ्वी स्वतःभोवती फिरते. त्यामुळे सूर्योदय होतोय आणि सूर्यास्त होतोय असा भास निर्माण होतो. तर जोपर्यंत आपल्याला हे माहिती नसतं, तोपर्यंत आपल्याला असं वाटत असतं, की सूर्योदय होतोय आणि सूर्यास्त होतोय. पण माहिती झाल्यानंतर दिसेल कसं? तुम्ही मला सांगा तर? दिसेल तर तसंच ना, आधीचं तसंच. आधी दिसत होतं तसंच दिसेल पुन्हाही. Even though you know that the earth is revolving around itself or rotating around itself, sunrise and sunset appears. It will continue to appear exactly the way it was appearing earlier, except you now know that I am moving and the sun is steady. In the same manner, I will realize that all these experiences are coming and going in my awareness, and my awareness is constant. माझी जी माझ्या असण्याबद्दलची जाणीव होती, ती हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जेवढी होती, तेवढीच आत्ताही आहे. तिच्यामध्ये
न कुठल्या प्रकारचा बदल झाला, न कुठल्या प्रकारची वाढ झाली, न कुठल्या प्रकारची घट झाली. ही जी माझी अवेअरनेस आहे, दॅट इज द अल्टिमेट ट्रुथ. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. आणि ते मी आहे. आणि गेस व्हॉट, तू देखील तेच आहेस. तत्वमसी, दॅट यू आर. अशा प्रकारच्या अवेअरनेसमध्ये राहणं ही आध्यात्मिक साधन आहे. याच्यासाठी आपण अमेरिकेत राहण्याची गरज नाही आहे. आपल्याला हे माहिती पाहिजे की अमेरिका माझ्यात आहे. सी, अमेरिका इज इन माय अवेअरनेस राईट नाऊ. आय एम नॉट इन अमेरिका. माय बॉडी इज इन अमेरिका, बट अमेरिका as well as my body and my body in America are both in my awareness. ओके. अशा अवेअरनेसमध्ये जर आपण राहिलो तर आध्यात्मिक साधना अमेरिकेत काय कुठेही करता येईल. अंतराळात जरी गेला तुम्ही, इफ यू बिकम एन ॲस्ट्रॉनॉट, इफ यू गो टू द सॅटेलाइट स्टेशन और व्हॉटएव्हर, स्पेस स्टेशन, तिथे सुद्धा तसंच होईल. तुम्ही नाही जात स्पेस स्टेशनमध्ये, त्या स्पेस स्टेशनचा अनुभव तुमच्या आतमध्ये येतो आणि जातो. तर अनुभव आपल्या अवेअरनेसमध्ये येतात आणि जातात. आपण कुठे जात आणि येत नाही. हे ज्या क्षणी कळतं ना, त्यानंतर हे कळतं की अरे, टाइम इज ऑल्सो एन इल्युजन. कारण जेव्हा आपण झोपतो ना, तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नसतो आणि कुठल्याही प्रकारची स्मृती नसते. तर जर स्मृती नसली तर काळाचा अनुभव होत नाही. सो झोपून उठल्यानंतर आपल्याला कधीच कळत नाही की आपण किती वेळ झोपलो होतो. कधी-कधी आपण असं वाटतं आपल्याला की आय जस्ट टूक अ नॅप फॉर लाइक 5 मिनिट्स. पण ऑलरेडी 2 तास झालेले असतात. असं होतं. बरोबर आहे? तर काळाचा अनुभव आपल्याला फक्त स्मृती जर तयार झाली मनामध्ये तरच होतो. नाहीतर नाही होत. काळ ही आपल्या स्मृतीवर आधारित कल्पना आहे. काळ हा सत्य नाही आहे. काळ हा सापेक्ष आहे. इट इज रिलेटिव्ह. इट इज रिलेटिव्ह टू द मूव्हमेंट ऑफ द अर्थ अराउंड इटसेल्फ. सो एकदा पृथ्वी स्वतःभोवती फिरली की जो काळ गेला असं आपल्याला वाटतं, त्याला आपण 24 तास असं डिफाईन केलंय. त्याच्या बेसिसवर गणित होतं, थर्मोडायनामिक्स होतं, फिजिक्स होतं, डायनामिक्स होतं, सगळं होतं. हे जे सगळे सृष्टीचे नियम आहेत ना, जे आपल्या सगळ्यांसाठी सामान्य आहेत, कॉमन आहेत. दे आर डिव्हाइन. दे आर क्रिएटेड बाय व्हॉट वी कॉल एज ईश्वर. ओके. पण तो जो ईश्वर आहे ना, ईश्वर हा शब्द हा मानवाने निर्मित केलेला आहे. ईश्वर नावाची व्यक्ती नाही आहे कुठे. ईश्वर ही एक कल्पना आहे की जी ह्या सगळ्या सृष्टीचं नियमन करते. ही सगळी सृष्टी चालवते. नियमांनुसार चालवते. आणि ते नियम जे आहेत ना, ते त्रिकाला बाधित आहेत. म्हणजे ते कालही तसेच होते, आजही तसेच आणि उद्याही तसेच राहणार आहेत. त्रिकाल म्हणजे काल, आज आणि उद्या. अबाधित म्हणजे अनडिस्टर्ब्ड. दे विल ऑलवेज कंटिन्यू टू बी. तर हे नियम जर आपल्याला कळले तर आपण त्या नियमांवर आधारित आपलं जीवन चालवू शकतो खूप चांगलं. वी कॅन रन अवर लाईफ व्हेरी वेल इफ वी अंडरस्टँड दीज नियम. तर सगळ्यांसाठी जे सामान्य नियम आहेत त्यांना आपण म्हणतो डिव्हाइन. ओके. सो ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृध कस्य स्विदिनम. हा ईशावास्य उपनिषदामधला पहिला मंत्र आहे की ह्या सगळ्या सृष्टीमध्ये ईश्वराचा वास आहे. म्हणजे काय, देर इज अ डिव्हाइन इंटेलिजन्स which pervades this entire universe. Okay? Even in the smallest of things. यत्किंच जगत त्यान जगत तेन त्यक्तेन भुंजता. ह्याचा आनंद तुम्हाला ह्याचा त्याग करून घ्यायला पाहिजे. त्याग करून घ्यायला पाहिजे म्हणजे काय माहिती आहे का, की ह्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये आसक्ती नको. तेन त्यक्तेन भुंजिता मा गृध कस्य स्वेदिनम. म्हणजे दुसऱ्या कोणाची वस्तू आपण घ्यायला नको. ह्या सृष्टीमधली जी वस्तू आहे ती आपण घ्यायला नको आपल्या स्वार्थासाठी किंवा आपल्या संकुचित स्वार्थासाठी. दिस इज व्हॉट द ऋषी टेल्स. इफ वी कॅन लिव्ह इन दिस मॅनर, तर आपली अमेरिकेतली देखील आध्यात्मिक साधना रोजच्या रोज सुरू राहू शकते. आणि आपल्या मनातला आनंद क्षणभर देखील, तसूभर देखील कमी होणार नाही. अशा सगळ्या लोकांनी इथल्या आनंदात नेहमी राहावं, अशी मी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला इथे विराम देतो. तर बघूया, जर कोणाला काही प्रश्न असले तर आपण घेऊ, किंवा जर कोणाला काही विचार व्यक्त करायचे असले तर आपण ते त्यांच्याकडनं ऐकू. आणि जर तुम्हाला काही पटलं नसेल तर तुम्ही ते सोडून द्या. तुम्हाला जर पटलं असेल तर धरून ठेवा. तुम्हाला जर आणखीन काही प्रश्न असतील तर मला विचारा. कारण की हा युक्त आहार आणि युक्त विहार हा सगळा लाईफस्टाईल मॅनेजमेंटचा प्रोग्राम जो आपल्याला ताईंनी सांगितला आता, तो आम्ही करतो आणि आमचं सगळं जे एक्सपिरियन्स आहे तो शेअर करतो लोकांना. तुम्ही करू शकता आणि युअर लाईफ विल बी ट्रान्सफॉर्म्ड. अबाउट दॅट देअर इज नो डाऊट. बिकॉज माय लाईफ हॅज बीन ट्रान्सफॉर्म्ड.
हॅपी टू हेल्प यू और हॅपी टू शेअर दॅट विथ यू. थँक्यू ताई बोलवल्याबद्दल मला. पोळी गरम करू. थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. Thank यानी you की so कोण much. बोलाये? Thank तुम्ही you मला so much. म्हटलं तर कोणी म्हटलंय थँक्यू? सगळेजण म्हणतायत. ओ फक्त आवाज अरुणाताई बोलल्या. थँक्यू. खूप छान झालं. खूप छान. खूप थँक्यू. सुंदर, खूप खूप सुंदर मोहिनी झालं. पांडे. मोनाताई मोहिनी थँक्यू. पांडे बोलली. या तुम्ही मोनाताई थँक्यू सो मच. Thank you. मोहिनी म्हणजे आपण मोनाताई आहात ना? हो हो. थँक्यू. तुम्ही सगळ्या कल्पना अतिशय साध्या रीतीने स्पष्ट करून दिल्या बरोबर. खरं. आणि Very याबद्दल nice. अतिशय आभार. मी सगळ्यांतर्फेच आभार मानते. अतिशय थोडक्यात अगदी बेसिक लेवलला आणून कशा आमच्यापर्यंत पोहोचतील अशा दृष्टीने तुम्ही व्यक्त केला. अँड वी आर व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. यू आर मोस्ट वेलकम. अँड थँक्यू फॉर स्पेरिंग युअर टाइम अँड गिव्हिंग अस. Either I spoke so well that you understood everything, or I confused you so much that you have now. नाही सोप्या भाषेत सांगितलं तुम्ही. नाही, वेदांतिक भाषेमध्ये ते थोडंसं क्लिष्ट वाटतं ना, ते तुम्ही खूप शांत म्हणजे फार सोप्या भाषेत असं समजावून सांगितलं. तर मन Thank अगदी you. एकदम शांत आणि आत असं सगळं पटल्यासारखं झालं. Thank you, ताई. नाही, आपण पुष्कळ वेळेला ते सगळीकडे ऐकलेलं असतं, तरी सुद्धा तुम्ही जे सांगितलं ज्या पद्धतीनं, ते ट्रान्सफॉर्मेशन खूप चांगलं वाटलं. धन्यवाद. Thank you. हो, बरोबर. सांगण्याची पद्धत खूपच हां. सुरेख आहे. सोप्या भाषेत हे सगळ्यांनीच सांगितले. मी आता परत आणखी एक सांगते, परत एकदा सांगते. पण सोपं, साधं आणि बोलण्याची पद्धत खूपच छान आहे. एकदम खूपच प्लेझंट सुंदर. वाटतं त्या दृष्टीने. खरंय, Thank you. खरं. व्हेरी नाईस. प्रसन्नतेने ऐकायला वाटतं आपल्याला, पण अगदी तल्लीन व्हायला होतं ऐकायला. खरंय. हा धन्यवाद. आनंद म्हणजे प्रसन्न वाटतं.